कॅमेरामॅन. तर नुकताच ज्यांचे क्रीडा नगरीमध्ये शुभ आगमन झालं म्हणजेच सोनाने गावचे विद्यमान सरपंच किरणदादा वाघ सर या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. तुम्ही ते वेळात वेळ काढून उपस्थिती दाखवली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक ससनीय सरचे स्वागत आहे. ऑनगोईंग मॅच कडे जातोय. तिथे एका साईडला सायलेस संघ आणि त्यांच्या विपक्ष RB11 साजगाव संघ. दोन संघांच्या दरम्यान ही मॅच आपण पाहणार आहोत. दुपारचा सत्र आहे आणि प्रेक्षकांची देखील भरपूर गर्दी आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये गेले 3 दिवस अतूट गर्दी प्रेक्षकांची आपण पाहत आहोत आणि आजच्या दिवसात देखील भरपूर प्रेक्षक या ठिकाणी जमले आहेत या स्पर्धेचा आणि या मॅचचा आनंद घेण्यासाठी. सायले विपक्ष RB11 सासगाव. मॅचला होईल सुरुवात. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. स्थानिक वेळ 2:57. पहिला बॉल तुमचा पडलाय आणि 15 मिनिटाच्या आतमध्ये 3 षटकं कव्हर करावे लागतील. पहिला बॉल फटका पसरा मिस्टर कॉटन बॉलची संधी आणि पहिल्या बॉलवर दमदार विकेट. पहिला धक्का बसतोय. गोल्डन डकचा शिकार होतोय हर्ष, मागील मॅचचा हिरो. आता मात्र 0. पहिल्या बॉलवर धक्का. बॅटिंग करणार टीम सायले या संघाला. गावचे विद्यमान सरपंच किरणदादा वाघ सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण देऊन किरणदादा वाघ सरांचा इथे शुभ सन्मान संपन्न झालं. थँक्यू सो मच. यावेळी पुन्हा एकदा जातोय मॅच कडे. तुर्तास आपण थांबूया. विकेट प्राप्त करून दिली. महत्वाची विकेट होती मागील मॅच मध्ये ज्याने मात्र अक्षरशः धावांचा पाऊस पाडला होता. 14 बॉलमध्ये 37 धावांचं कॉन्ट्रीब्युशन जे मात्र हर्ष देशमुखचं राहिलं. त्याला पहिल्या बॉलवर बाद करण्यामध्ये यश सफलता मिळवली. यावेळी ऑन साइडला इथे क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका देऊन बॉल निसटला होता परंतु डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन करण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडनं देखील मिस्टेक झाली आणि याचा अनुषंगाने बॉल जाऊन विसावतं डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा आलाय चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या जे मात्र जाऊन पोहोचले 6 आकड्यावर. एका विकेटच्या मोबदल्यात तुषार बॉलिंग ट्रॅकवर क्रमांक 1च्या षटकामध्ये पॉवर प्लेचा षटक आहे आणि खूप एक आत्मविश्वास असावा लागतो प्रत्येक गोलंदाजामध्ये आणि ते आत्मविश्वास सध्याच्या घडीला आपण तुषार या गोलंदाजाकडे पाहतोय क्रमांक 1च्या षटकामध्ये. कारण की मागील मॅच मध्ये देखील भरपूर चांगली गोलंदाजी त्याने केली होती. पुढील बॉल ऑन साइडला केल्याचा हलक्या हाताने इथे पाहिलं तर की चेंडू फेस केला होता. चेंडू पेस गतीमध्ये परिवर्तन केला. गुडल्या स्पॉटमध्ये पडला. त्यानंतर हलक्या हाताने बॉल अँगल क्रिएट झाला आणि बॉल जाऊन विसावतो थेट यष्टीरक्षकच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी. पुढील बॉल स्विजिटचा फटका केल्याचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये आणि शंगाडे पाहिलं तर सलगचा दुसरा डॉट बॉल सध्याच्या घडीला पाहतोय गोलंदाज तुषारचं. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक असेल षटक क्रमांक 1 आतापर्यंत खऱ्या अर्थाने पाहिलं तर 2.5 मिनिटाच्या आतमध्ये हा षटक इथे कंप्लीट होईल. हो आडव्या बॅटने फोर्स केलं. टर्न केलं. खाली क्षेत्र निवडलं. वॅकंड एरियामध्ये बॉल ट्रॅव्हल केला. एक्झिक्यूट केला डीप मध्ये आणि बॉलला पाठवून दिलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हलाय हा चौकार आणि पाहता पाहता एका ओव्हरचा म्हणजे षटक समाप्तीचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला पंचांचं आणि धावसंख्या 10 आकड्यावर जाऊन पोहोचले. चांगली सुरुवात म्हणायला हरकत नाही. गोलंदाजी करणार टीम म्हणजेच RB11 सासगाव या संघाची क्रमांक 1च्या षटकामध्ये तुषार याला पाचारण केलं होतं. इन्व्हाइट केलं होतं आणि खूप चांगली गोलंदाजी क्रमांक 1च्या षटकामध्ये P1च्या षटकामध्ये म्हणजेच आपण गोलंदाज तुषारची पाहिली. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये मार्गस्थ असेल. सध्या 10 रन्स टीमच्या टोटल मध्ये ऍड झालेत. साहिल बॉलिंग ट्रॅकवर आलाय.
प्रथमतः ज्या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने पाहिलं तर पहिल्या बॉलवर ब्रेक थ्रो मिळून दिला होता गोलंदाज तुषारने. त्यानंतर थोडंसं संकट आलं होतं, ओढावलं होतं, परंतु त्यानंतर एक भागीदारी बिल्डअप करायची होती. त्याच अनुषंगाने ते फटकेबाजी म्हणजे हळूवार गतीने फटकेबाजी जी मात्र सुरू होती मनीषा फलंदाजाची. शेवटच्या बॉलवर एक चौकार वसूल केला आणि याच अनुषंगाने धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये 10 ऍड झाली. एका विकेटच्या मोबदल्यात षटक क्रमांक 2. चला जास्तीचा वेळ घेऊ नका मित्रांनो, घाई करणं अपेक्षित राहील. टाइम काउंट या ठिकाणी स्टार्ट आहे. मागील मॅच मध्ये असं काही चित्र घडलं होतं, परंतु ते चित्र आता या मॅच मध्ये घडायला नको. पहिला बॉल फटका फसला, मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक डीपवरनं जाईल, कॅच ड्रॉप होते. त्यानंतर बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आला मिड विकेट वरनं. एक टप्प्यावर बॉल गॅदर केला, फेकी देखील ॲक्युरेट होती, खूप चांगली पाहायला मिळते. आणि तोपर्यंत 2 धावा इथे मिळतील. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या 12 याकडे जाऊन पोहोचले. एका विकेटच्या मोबदल्यात अनिल होता बॅटिंगसाठी आणि अनिल याच्याकडनं आता भरपूर अपेक्षा असतील या मॅच मध्ये. त्याच्या सोबतीला आपण मनीषला देखील पाहतोय, त्याच्याकडनं देखील भरपूर अपेक्षा असतील. सध्याच्या घडीला खूप चांगली आपण 7 स्टार वाहिनी ही पाहतोय. आणि मित्रांनो 7 स्टार वाहिनी या वाहिनीला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा. हॅलो चिक. 1.2 बॉलचा खेळ झाला समाप्त. जर 7 स्टार वाहिनी याला जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच मित्रांनो एकदा सबस्क्राईब करा. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉल एक्झिक्यूट केला, गॅप खेळला होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. एकच सिंगल मिळेल. सध्या संत गतीने चाललेली धावसंख्या बॅटिंग करत असताना साहिले या संघाची. मागील मॅच मध्ये भरपूर काही आपण पाहिलं होतं. हर्ष देशमुख याने खूप चांगली बॅटिंग केली होती, परंतु या मॅच मध्ये थोडासा शून्यावरती बाद होताना आपण जेव्हा तर हर्षला पाहिलो. त्यानंतर आता थोडंसं इथे डाव सावरायचं काम अनिल आणि मनीष करतोय. पुढील बॉल शॉर्ट बॉल होता, हुक करायचा प्रयत्न, इथे क्षेत्ररक्षक आलाय, डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आणि त्याच्याकडनं पुन्हा एकदा कॅच ड्रॉप होते. मागील बॉलवर देखील असं काही चित्र पाहायला मिळालं होतं, कारण की डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक कडनं चूक झाली होती आणि आता डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक त्याच्याकडनं देखील कॅच ड्रॉप झाली. अशा चुका तुमच्याला नक्कीच क्रिकेटमध्ये महागड्या ठरू शकतात. सातत्याने सांगलं जातं कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ हे मात्र वर्णन सातत्याने आपण करत असतो. पुढील बॉल समोर केलाय आणि बॉलला पाठवून दिले वाईडिश, लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतो युजिट षटकार. चांगले होते जे मात्र क्षेत्ररक्षकाचे, परंतु प्रयत्नाने यश इथे मिळाले नाहीये. याच अनुषंगाने धावसंख्या आता 6 ने पुढे सरकते. धावसंख्या 20 या आकड्यावर जाऊन पोहोचले. शेवटचा बॉल शिल्लक असेल. धावसंख्या 20 या आकड्यावर. शेवटचा बॉल अजून शिल्लक असेल. होऊ द्या. चला शेवटचा बॉल असेल. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसला, क्षेत्ररक्षक डीप वरनं आला होता, परंतु त्यानंतर त्याच्याकडनं मिस्टेक झाली. या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने पाहिलं तर तिसरा कॅच ड्रॉप होतोय. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या सध्या जाऊन पोहोचले आकड्यावर. मॅच खऱ्या अर्थाने नक्कीच सकाळपासून ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, म्हणजेच आपल्या मुरबाड तालुक्यातली एक दमदार व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थाने नक्कीच
शैक्षणिक क्षेत्रापासून त्यांनी राजकारण क्षेत्रापर्यंत अशी मजल गाठली. सन्माननीय आदरणीय दीपक दादा पवार साहेब माजी पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय दीपक दादा पवार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत, मोस्ट वेलकम. सध्या आपण पाहिलं तर नक्की ऑन स्क्रीनला देखील मान्यवरांची मांदी आली आपण पाहतो या स्पर्धेसाठी, ज्यांनी नक्कीच मुरबाड तालुक्यामध्ये एक दबदबा तयार केला. असे तरुणांची क्रेज, गोरगरिबांचे वाली आणि पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय दीपक दादा पवार साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांचं देखील पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीने करूया मोस्ट वेलकम. वेळात वेळ काढून ज्यांनी नक्कीच इथे उपस्थिती दाखवली, खऱ्या अर्थाने नक्कीच ऑन स्क्रीनला देखील पाहतोय 7 स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून दीपक दादा पवार साहेब. चला मॅच सुरू करा. चला मॅच सुरू करा पंचा. सायले या संघाला थोडीशी आता अडचण निर्माण झाली, मोठे फटके येत नाहीयेत. हा देखील आता मोठा प्रश्न निर्माण झाला असेल. चला जास्तीचा वेळ घेऊ नका, पुन्हा एकदा मॅच कडे जातोय. षटक क्रमांक 3 पहिला बॉल इथे फटका बसला, मिस्टामिंग स्ट्रोक, झेल घेण्याची संधी निर्माण झाली होती. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. प्रयत्न चांगले केले जातात परंतु प्रयत्नाने यश इथे मिळत नाहीये आणि त्यात अनुषंगाने फाईनल क्षेत्रामध्ये बॉलला अडवलं, गॅदर केलं. एक सिंगल इक्वली 2 सिंगल घेतल्या जाते, 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 24, लॉस ऑफ 1 विकेट 24 या आकड्यावर जाऊन पोहोचले धावसंख्या. केतन बॉलिंग ट्रॅकवर क्रमांक 3च्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच पहिला धक्का बसला. त्यानंतर एक पार्टनरशिप बिल्डअप करायची होती आणि खूप चांगली पार्टनरशिप या मॅचमध्ये बिल्डअप करताना, एक भागीदारी रचताना या 2 फलंदाजांना पाहतोय. मनीष आणि त्याच्या सोबतीला अनिल. पुढील बॉल ओर द विकेट. ओहो, थेट जाऊन बॉल बदलतोय स्टॅन वरती. घडलंय काय आणि विकेटचं पतन, फर्निचर डिस्ट्रॉय होतोय. विकेट आणि विकेट धक्का क्रमांक 2 मैदानामध्ये बसतो बॅटिंग करणारी टीम म्हणजे सायले या संघाकरिता. आदलला म्हणजेच स्टॅन वरती.
विकेट असेल. चला चला जास्तीचा वेळ घेऊ नका कारण की आधीच उशीर झालाय. 4 षटकांची मॅच. न्यू बॅटर रुपेश मैदानामध्ये दाखल झालाय. 24 धावा टीमच्या स्कोर कार्डवर 2 विकेटच्या मोबदल्यात सध्या केतन बॉलिंग ट्रॅकवर आणि चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस डाऊन द लेग स्टिक स्टास सोडून जातोय आणि याच अनुषंगाने हा वाईट बॉल. पंचांचे 2 हात समांतर वाईट बॉलच्या साहाय्याने धावफलकावरती ज्यामध्ये धावसंख्या इकोडली गेली. एक आणि एकाच्या मदतीने धावसंख्या 25 लॉस ऑफ 2 विकेट. 25 धावा टीमच्या स्कोर कार्डवर अंकित होताना पाहतो या मॅच मध्ये. पुढील बॉल. हो सर बॅटने प्रहार केलाय. इतिहास क्षेत्ररक्षक फक्त बने दर्शक प्रयत्न चांगले केले होते परंतु प्रयत्नांना यश मिळाले नाहीये. याच अनुषंगाने धावफलकाचा 4 ने पुढे सरकली. धावसंख्या 29. 29 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 2 विकेटच्या मोबदल्यात 2.3 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय आणि चांगले बॅटिंग सध्याच्या घडीला रुपेश याची देखील पाहतोय आणि त्याच अनुषंगाने अनिल याची देखील भरपूर चांगली फलंदाजी पाहतोय. पुढील बॉल. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. सातत्याने सूचना द्यायला लावू नका प्लीज, विनंती असेल. ओहो अगदी गुडला स्पॉट मध्ये पडला. त्यानंतर जाऊन विसावता विकेट किपरच्या हातामध्ये. चांगला बॉल होता. सरप्राइजिंग डिलिव्हरी होती आणि याच अनुषंगाने हा देखील आला डॉट बॉल. मागील बॉलवर एक चौकार आला त्यानंतर हा डॉट बॉल. चांगली रणनीती सध्याच्या घडीला केतन बॉलिंग ट्रॅकवर क्रमांक 3च्या षटकामध्ये करताना आतापर्यंत चांगली गोलंदाजी. अप्रतिम नियंत्रण आणि अप्रतिम टप्पा शोधलाय. त्या टप्प्यावर इथे गोलंदाजी करतोय. षटक समाप्तीचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. पाहता पाहता 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हर मध्ये शेवटचा बॉल असेल. अजूनही एक बॉल शिल्लक असेल. प्रथमतः 2 धावा खर्च केल्या पहिल्या बॉलवर. दुसऱ्या बॉलवर विकेट. त्यानंतर एक डॉट. त्यानंतर व्हाईट बॉल. त्यानंतर एक चौकार आणि सलगचे 2 डॉट बॉल. अशा पद्धतीने 5 बॉल आतापर्यंत जे मात्र फेस झाले आणि 5 बॉल मध्ये 7 धावा खर्च करताना आणि 1 विकेट घेताना शेवटचा बॉल स्टील 1 टू गो. बॉलिंग ट्रॅकवर केतन. ओहो पुन्हा एकदा खराब चेंडू. लाईन आणि दिशा इथे नियंत्रण नाहीये. पंचांचं दोन्ही हात समांतर. वाईट बॉल. एक एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 13 लॉस ऑफ 2 विकेट. 30 या आकड्यावर जाऊन पोहोचले. अजूनही मात्र तिसरं षटक इथे कंप्लीट होत नाहीये. शेवटचा बॉल ऑन साइडला केल्याचा प्रयत्न. तिथे मात्र पाहिले तर नक्कीच यष्टीरक्षक स्वतः आला बॉलपर्यंत पोहोचला. गॅदर केलं. बॅकअप चांगलं होतं. नेक्स्ट मॅच साई स्पोर्ट्स कदमपाडा आणि त्यांच्या विपक्ष जय भवानी मांडवत. दोन्ही संघाचे कॅप्टन या आपण इनिंग दरम्यान आपण नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी संपन्न करत आहोत. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅकवर आता अनंत याला इन्व्हाइट केलंय. धावसंख्या 30 म्हणजेच एका अनुषंगाने पाहिलं तर नक्कीच 10.00च्या सरासरीने ही धावगती मेंटेन करताना आपण बॅटिंग करत असताना साहिले या संघाला पाहतोय.
शेवटचा बॉल शिल्लक असेल, 6 बॉल शिल्लक असतील आणि या 6 बॉल मध्ये जास्तीत जास्त रन्स इथे घेण्याचा प्रयत्न करतील का? पहिला बॉल अप्रतिम नियंत्रण, अप्रतिम चेंडू आणि अँगल क्रिएट करतोय, बोटांची जादू फिरतोय आणि हा बॉल आलाय डॉट बॉल. खूप चांगली सुंदर चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाहीये. अनंत बॉलिंग ट्रॅकवर शेवटचा षटक असेल. अगदी खोलात होता, पुढ्यात टाकला होता क्षेत्ररक्षक, त्या ठिकाणी येतोय बॉल पर्यंत. बॅक टू द बॉल फटका 1-0 केला होता, परंतु स्वतः गोलंदाज गेला बॅकअप साठी. बॉलला गॅदर केलं, फेकी देखील ॲक्युरेट पाहायला मिळते आणि याच्या अनुषंगाने आणखीन एक विकेट सॅक्रिफाईस करावी लागते बॅटिंग करत असताना सायले या संघाला. जास्तीचा वेळ घेऊ नका. VIP डाईजवर आमचे मान्यवर देखील सन्माननीय दीपक दादा पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबरीने सुभाष दादा गडगे सर असतील, कल्पेश दादा पवार सर असतील, हे सर्व मान्यवर VIP डाईजवर आपण सध्याच्या घडीला पाहतोय. सध्या धावसंख्या 31 या आकड्यावर. ओहो, यावेळी घडलंय काय विकेटचं पतन. आणखीन एक धक्का बसतोय बॅटिंग करत असताना सायले या संघाकरिता. 4 लागोपाठच्या 2 विकेट, एक रनआउटची विकेट, त्यानंतर एक विकेट कॅच पकडली जाते. सातत्याने चुका देखील पाहायला मिळाल्या होत्या, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक करताना सायले या संघाला पाहतो या मॅच मध्ये. 31 लॉस ऑफ 4 विकेट, 31 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. 3.3 बॉलचा खेळ झाला समाप्त. अजून 3 बॉल शिल्लक असतील, त्याचा वेळ घेऊ नका. आनंदा बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 4. आडव्या बॅटने फोर्स करायचं होतं, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. त्या अनुषंगाने पाहिलं तर हा येतोय डॉट बॉल. सध्या खूप चांगली जी मात्र गोलंदाजी म्हणायला हरकत नाही. अनंत क्रमांक 4च्या षटकामध्ये अफलातून गोलंदाजी करतोय. अप्रतिम नियंत्रण आणि टप्पा शोधला, त्या टप्प्यावर गोलंदाजी जी मात्र पुढे सरसावत केलायचा प्रयत्न. वॉटकॉट जबरदस्त झेल पकडला, संपादित केलाय, पकडलाय झेल आणि संपलाय रुपल बॅटलचा खेळ. धक्का क्रमांक 5 मैदानामध्ये बॅटिंग करत असताना सायले या संघाला बसतोय. शेवटचा बॉल शिल्लक असेल, स्टील 1 टू गो. क्रमांक 5 मध्ये थोडीशी नाजूक अवस्था बॅटिंग करत असताना सायले या संघाची पाहतोय आणि आरबी 11 सासगाव संघ हा चांगल्या स्थितीमध्ये पाहतोय. विकेट असेल, चला. शेवटचा बॉल.
31 लॉस ऑफ 5 विकेट, 31 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. बॅटिंग करत असताना साईले या संघाची शेवटचा बॉल स्टील 1 टू गो. अनंता शेवटचा बॉल आणि विकेट, आणखीन एक विकेट. या षटकामध्ये 3 विकेट प्राप्त केला गोलंदाज अनंता. या गोलंदाजाने धक्का क्रमांक 6 मैदानामध्ये बॅटिंग करत असताना सौरभ बॅक टू द डगआउट. पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर आम्ही या ठिकाणी त्यांना इथे संपन्न करत आहोत. तर संजय दादा भोईर, आपणास विनंती असेल की दीपक दादा पवार साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न करायचे आहे. मायेचे उपदार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन दीपक दादा पवार साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहेत. एक दमदार व्यक्तिमत्व मुरबाड तालुक्याचे असे दीपक दादा पवार साहेब या स्पर्धेला आवर्जून भेट द्यायला या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आणि त्यांचं मनपूर्वक सहर्षणीय स्वागत. थँक्यू सो मच. असेच सहकारी या स्पर्धेला राहू देत, असेच आशीर्वाद तुमचे भरभरून या स्पर्धेला राहू देत, हीच तुमच्याकडे विनंती. त्याचबरोबरीने आदरणीय श्रीमान सुभाष दादा गडगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर आम्ही येथे संपन्न करत आहोत. तर किरण दादा वाघ सर, आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते सुभाष दादा गडगे साहेबांचं या ठिकाणी शुभ सन्मान, यथोचित मान सन्मान संपन्न करायचे आहे. मायेची उपदार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन सुभाष दादा गडगे साहेब यांचं शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. त्याचबरोबरीने कल्पेश दादा पवार सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर आम्ही या ठिकाणी संपन्न करत आहोत. तर कल्पेश दादा पवार यांचं शुभ सन्मान करण्यासाठी किरण दादा वाघ, आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते कल्पेश पवार सर यांचं शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न करायचे आहे. किरण वाघ सर, आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते कल्पेश पवार सर यांचं शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न करायचे आहे. धावसंख्या 31 या आकड्यावर जाऊन पोहोचले आणि जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता असेल. तर कल्पेश दादा पवार यांचा देखील शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर मायेचे उपदार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन कल्पेश दादा पवार यांचा इथे शुभ सन्मान होत आहे. थँक्यू सो मच. वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दाखवली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक सहर्षणीय स्वागत आहे. जसं खेळाच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. तिथे जोडले जातील याच विभागातील एक नामांकित समालोचक व्हॉइस ऑफ टोकावडे दर्शन निचिते सर. थँक्यू सो मच. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. ऐकत राहा, पाहत राहा स्वर्गीय रघुनाथ बाबा स्मृती चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा 16. थँक्यू बाबरे सर. पहिला चेंडू डॉट आला, जिथे 32 धावांचा पाठलाग करायचा. गोलंदाज हर्ष तयार. इथे फटका दमदार पोलीस पावर मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना तुषारनं ठोकलाय. संघर्षाचा एल करणारा षटकार. पहिला चेंडू डॉट आणि त्यानंतर येणारा हा षटकार. या खेळाडूचा विचार करायचा झाला तर पहिला मॅचला 16 बॉल मध्ये 61 कुठल्यात या खेळाडून. ऍक्शन रिप्ले सध्याच्या घडीला टेलिव्हिजन स्क्रीन वरती. का फटका तुषारच्या विरोधामध्ये ओव्हर पिच बॉल झाला तर हेच होईल. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट
आणि बॉलला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. चला वेळ वेळ वाचवणं गरजेचं राहील. इथे बॅटची एज आणि मॅचची गोल्डन विकेट. मॅचची गोल्डन विकेट अभय सर आणि मॅचचा टर्निंग पॉइंट ते ठरेल का ते पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. जास्तीचा फरक आता पडणार नाही टीम साजगाव संघावरती, कारण धावा फक्त 32च बनवायच्या, त्याच्यामधल्या 6 झाल्यात म्हणजे अजून 26च धावा बनवायच्यात. आणि चेंडूंचा विचार केला तर 21 चेंडूमध्ये 26 धावा बनवायच्या. ते बॅटर मैदानाच्या आतमध्ये रूपम. षटकारानंतर प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज हर्ष देशमुखनं दिला. आता जर विचार आपण केला तर दोन्ही सख्या भावांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. केतन आणि रूपम दोन्ही सख्या भावांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. 21 बॉल 26. बिगिट करायचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी. शरीर एसटी पासून थोडासा चेंडूला दूरवरती ठेवला. गती फार आहे तर वेग आहे. वेगावरती स्वार होत असताना गोलंदाज हर्ष देशमुखला आपण पाहतोय. 6 धावा फलकावरती आहेत. 6 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. स्टील 2 टू गो. पॉवर प्लेचे षटक 7 धावा आल्यात. फुल टॉस. विकेट करायचा प्रयत्न हवेत. वाटाखोट जबरदस्त झेल. रूपमाला 0वरती बाद. विकेट आली आहे. प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये आणि कमबॅक कसं करायचं ना हर्ष देशमुखला चांगलंच माहिती आहे. साहिल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. विचार आपण केला तर फ्रेश बॅट्समन आहे. एकही चेंडू अद्यापपर्यंत धोनी आता या बॅटर्सनं फेस केलेला नाहीये. टिल 1 टू गो. चेतन सर तुमचे जे गार्ड्स वगैरे आहेत ते जर आता मैदानाच्या आतमध्ये लागले प्लेयर्सनं पेनल्टी लागेल बरं का. हा 6 धावा. स्टील 1 टू गो. P1चं षटक एकच आहे कारण 4 षटकांची मॅच आहे. पॉवर प्ले चा हा शेवटचा बॉल आपटलाय साहिल साठी आणि इथे येतोय डॉट आणि षटक देखील कंप्लीट. म्हणजे काय जर षटकार आल्यानंतर एकही धाव खर्च केली नाहीये ते देखील महत्वाचं आहे. 18 बॉल आणि आता 26चं समीकरण. सव्वीस धावा दफल का अजून देखील विजयासाठी 26 धाव्यांची गरज. तर विचार केला 18 बॉल मध्ये बरोबर सन्माननीय दीपकदादा पवार देखील या स्पर्धेमधून रजा घेतात. त्यांचं मनापासून आभार. त्याचबरोबर आमचे परमित्र कल्पेश सर देखील रजा घेतात. त्यांचा मनापासून आभार या स्पर्धेच्या वतीनं आम्ही व्यक्त करू. सातत्यानं मोलाचं सहकार्य आमच्या या स्पर्धेसाठी लाभलंय. असे दीपकदादा पवार असतील, सुभाषदादा गडगे असतील, कल्पेशदादा असतील, त्यांचं पुन्हा एकदा मनापासून आभार. चला वेळ वाचवणं फार महत्वाचं आहे पण हे विसरून चालणार नाही की केतन नावाचं वादळ अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आहे आणि या खेळाडूकडे क्षमता आहे.
गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती, स्ट्रायकर एंड वरती केतन. 18 बॉल 26. ओ उडलाय आणि विकेट आली आहे. आता 26चं समीकरण. कॅप्टन आता मैदानाच्या आतमध्ये आलाय, चेतन सूर्यराव. टीम प्रेक्षक, सायले टीमचे प्रेक्षक, तुम्ही आता जर ओरडले टाळा वाजवू शकता. नाही, मॅनेजमेंट कमिटीची सूचना आहे. दर्शन निश्चित वैयक्तिक काहीच नाही, मॅनेजमेंट कमिटीची सूचना आहे. तुम्ही टाळा वाजवू शकता. त्याचबरोबर मुख्य मंचावरती आमचे शरददादा भोईर साहेब यांचा देखील विशेष सन्मान लगेच आम्ही आमच्या मुख्य मंचावरती करणार आहोत. मनीष सर, तुम्ही जास्त उशीर केला तर तुमचा एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये असेल. मागाशी घेतला होता अभय सर आपण एक. जरा कॅमेरामॅन जरा फोकस करा. हो हो, तिथे चेतन सूर्यराव आल्याच जितक्या टाळ्या वाजल्या होत्या ना सायलेकरांच्या, आता टाळ्या सासगावकरांच्या वाजता आहेत, कारण आल्याच बॉलला पाठवलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अभय सर, इतकं सोपं नाहीये लॉंग ऑफला षटकार मारणं, म्हणजे जसा आला तसा पाठवलाय, ही ताकद आहे चेतन सूर्यरावची. एका बॉल मध्ये इक्वेशन बदललं, एका बॉल मध्ये समीकरण बदललं. 16 बॉल 20 समीकरण. सेलिब्रेशन चाललं होतं सायलेकरांचं. हो, इथे देखील चांगला चेंडू हाताळला, डॉट बॉल आला, टाळा आता वाजतील. फलकावरती त्याच्यामध्ये दोन्ही षटकारच आहेत, एकही धावून आलेली नाहीये. बिगिट करायचा प्रयत्न हवेत, क्षेत्ररक्षक आणि कॅच ड्रॉप. एकच, एकापेक्षा अधिक काहीच मिळणार नाही. कॅच ड्रॉप, कॅचेस इन द मॅचेस आहे समीकरण आहे क्रिकेटचं. कॅच कोणाची सोडली आहे, ओव्हरस्टेपिंगचा नो बॉल आहे का चेक करायचं आहे. ओके सर. गोलंदाजी ट्रॅक वरती, स्ट्रायकर एंड वरती आता आलाय साहिल. हो, बॅकफुटला जास्त फटका केलायचा प्रयत्न होता. ओरम क्रिकेट आहे हे, अंडरम नाहीये की तुम्ही इथे बॅकफुटला याल. ते तुम्हाला जितका जास्त फ्रंट फुटला खेळता येईल तितका जास्त फ्रंट फुटला खेळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दोन्ही संघांसाठी मॅच अजूनही यावं ना. इथे डॉट बॉल.
एक चेंडू ओव्हर झाली का? ओके ओके जावा. एक चेंडू बाकी आहे ना? हा एक चेंडू बाकी आहे ना? विकेट, त्यानंतर षटकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर 2 डॉट. षटक कंप्लीट झालंय. 12 बॉल आणि 19 समीकरण. पंकज दादा बोंबे पाहुणे या आमच्या मुख्य मंचावरती, तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आणि त्याचबरोबर विलास दादा पवार, अपोलो जिम. हा दादा आपण देखील या. हर्ष पानसरे गोलंदाजी मार्गवरती 12 बॉल 19 समीकरण. म्हणजे विचार केला तर 9.50च्या सरासरीने आता बॅटिंग करायची आहे. तुषार आता आवाज गेला तर पूर्ण 2 धाव्यांची पॅनल्टी. 12 बॉल 19. हो फटका दमदार चेतन आणि एक टप्पा बॉल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. सर नशीब सिस्टीम नाही आमच्याकडे. वेलकम, तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत. त्याचबरोबर आमचे परम मित्र रोशन ते देखील उपस्थित होत आहेत, त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. अकरा बॉल 15. तुषार असं वाटत होतं की चेतन कधी जात नाही, बॅटिंगला जात नाही, पण या क्रुशियल मोमेंटला ते गेलेत आणि काय बॅटिंग करतोय. त्याचबरोबर दसरा विभागाचे क्रिकेट असोसिएशनचे आमचे अध्यक्ष सन्मान्य आकाजी माडसे साहेब उपस्थित होत आहेत. वेलकम दादा, सहर्ष हार्दिक स्वागत. यावेळेस फटका चांगला, एक सिंगल. त्याचबरोबर उपाध्यक्ष कोण आमचे सूरज सर आहेत का? उपाध्यक्ष सूरज कापडी सर. पवार उपाध्यक्ष आहेत आणि खजिनदार आमचे सूरज कापडी आहेत. सूरज कापडी सर नंतर भेटा, मला किती जमा आहेत ते बघू आपण. बरोबर नाही का सर? बघावं लागेल. तुषार इथे महत्वाचं काय की 4 बॉल साहिलने डॉट खाल्लेत, एकही धाव बनवलेली नाही, ते सगळ्यात महत्वाचं. 9 बॉल आणि 14चं समीकरण. सायले संघ कॅप्टन प्रफुल तुम्हाला 2 धाव्यांची पॅनल्टी देईल. तुमचा 12वा सतत आवाज करतोय. शेवटचा ऑफिशियल कॉल. माईक मध्ये आवाज जातो ना सरळ सरळ. ओहो, इथे देखील फटका चांगला आहे. तिथे एक टप्पा आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. चेतन सूर्यराव नावाचं वादळ आता मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः धुमाकूळ घालतोय. त्या महत्वाच्या क्रुशियल मोमेंटला विचार आपण केला अभय सर, तो फक्त दिशा देतोय बॉलला, ताकदीचा वापरच करत नाहीये, फक्त बॉलला दिशा देतोय आणि हा चौकार आलाय. 7 बॉल 9 धाव्यांची गरज.
आकाश सर 7 बॉल 9, 6 बॉल 9 आला का सासगावल्यांच्या अंगाला मोठी भीती. हा बॉल डॉट आला तर मग काय. ओहो इथे फटका दमदार आहे त्याच दिशेला तिथे. आणि आता इथे विकेट आली आहे महत्वाच्या क्रुशियल मोमेंटला. तिथेच थांबला मनीष. होईल ना सर तुम्ही म्हणाल तसं आपण करू. OUT आउट. फलंदाज बाद. सहा बॉल आणि 9. सूरज कापडी सर 6 बॉल 9. केतन मोठ्या टेन्शन मध्ये तसं 6 बॉल 9 आहे ऐकला का. साहिल स्ट्रायकर एंड वरती. साहिल 4 बॉल वरती 0 झाला. आता हिरो बनण्याची संधी आहे. त्या संधीचं सोनं तो करेल का मनीष. ओहो फटका चांगला आणि गेला महत्वाच्या क्रुशियल मोमेंटला. संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा येतोय चौकार. बॅटर साहिलच्या बॅटमधून मी आताच म्हणालो होतो की 4 बॉल वरती 0 राहिलाय पण या 6 बॉल मध्ये 9 धावा बनवल्या तर हिरो होईल आणि हा चौकार इथे आला.
5 बॉल 5. तुषार सर, एक मोठा विजय तुमचं संपूर्ण पराभूत पुसून टाकतो बरं का, हे लक्षात ठेवा. 5 बॉल 5 ची मॅच असताना इथून तुम्हाला षटकाराची आवश्यकताच नाहीये. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट इथे आता खेळावं लागेल. सिंगल डबलची गेम चालावी लागेल. 4 बॉल आणि 5 धाब्यांची गरज. गोलंदाज तितक्या ताकदीचा आहे, त्यामुळे इथे आता ताकदीचा नाही तर डोक्याचा वापर करावा लागेल. युक्तीचा वापर करावा लागेल. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये इथे एक धाव तर झाली कंप्लीट. एकच. 3 बॉल 3 मध्ये 4. तीन बॉल 4 धावा. वेळ वेळ वाचवणं गरजेचं राहील. 3 मध्ये 4. हो पंचांचा नो बॉलचा इशारा. विकेटच्या बाहेर आहे मला वाटतं. हो विकेटच्या बाहेर. आणि आता नेक्स्ट बॉल फ्री हिट. 3 मध्ये 3. हो आता 2 मध्ये 3. धीम्या गतीचा बॉल, स्लोवर गतीचा बॉल आणि इथे डाट बॉल. म्हणजे आता 2 बॉल 3. इथे फटका चांगला आहे. एक कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव कंप्लीट. 1 बॉल 1 धावेची गरज. स्पर्धेचा नियम कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग. आता परत बॉल. पण इथे चौकार षटकार इथे जर कदाचित सातगाव संघ विजय झाला तर थोडस अवघड होऊन जाईल सायले संघासाठी. कारण कुठे एक बॉलची मॅच होती, डॉट बॉल वगैरे आला असता तर चालला असता. पण इथून पुढे काय तर 2 बॉल आणि 3चं समीकरण. मॅच अजून संपली नाहीये. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 2 बॉल 3. दोन बॉल ची गरज. अपील 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 आणि फिंगर पंचांचा बोट आकाशाकडे. महत्वाच्या क्रुशियल मोमेंटला आलेली ही विकेट.
मॅच अजून संपलेली नाहीये. एक बॉल मध्ये 7ही होऊ शकतात. हा होतात ना एक बॉल मध्ये 7. नो बॉल आला तर न्यू बॅटर अनंता मैदानाच्या आतमध्ये. एक बॉल 3. हवेत क्षेत्ररक्षक. 2 धावा. तिसरीचा प्रयत्न आणि इथे विकेट आली आहे. सायले टीम बाहेर झाला. प्रेक्षक एका धावेनं पराभूत. धावा डिफेन्स केल्यात. जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे. चला मांडवत टीम क्षेत्ररक्षण लावून घ्या. आमचं सांगायचं काम आहे अमोल सर.